देवाकडे उंची मागे सर. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादीचे दिग्वंत राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांना पद्मविभूषण मरणोत्तर पुरस्कार दिला जावा अशी मागणी सर्वच आमदारांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे. हे पत्र आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे. आपल्या राज्यामध्ये एक समिती आहे ज्याचे माननीय मंत्री रावळ साहेब हे प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडून ही नावं केंद्र सरकारला सुचवली जातात. तर दादांचं महाराष्ट्रामध्ये जे काम होतं, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि देशाच्याच एकंदर राजकीय पटलावरती दादांनी जे अतुलनीय असं योगदान दिलं होतं, त्या योगदानाचा आणि या महान नेत्याच्या स्मृतीला कृतज्ञतापूर्वक उचित असं अभिवादन करण्याच्या हेतूनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांनी, मग विधानसभेतील असतील, विधान परिषदेतील असतील, यांनी हे पत्र मुख्यमंत्री साहेबांकडे दिलेले आहे. राष्ट्रीय नेतृत्व म्हणून दादांची एक ओळख होती, त्यांची पक्ष संघटनेवर मजबूत अशी पकड होती. त्याचप्रमाणे प्रशासनावरती पकड असलेला एक नेता म्हणून महाराष्ट्रात दादांची ओळख होती. शेतकरी आणि सहकार क्षेत्रामध्ये दादांचं मोठ्या प्रमाणावर काम होतं, त्याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. आणि या महाराष्ट्रामध्ये जनकल्याणाच्या योजना आणण्यामध्ये सुद्धा दादांनी पुढाकार घेतला होता. तळागाळातील माणसांना या शासकीय योजनांचा लाभ मिळावा याच्यासाठी दादा नेहमीच आग्रही असायचे. अजितदादांचं अचानक जाणं हे एका युगाचा अंत झाल्यासारखे आहे आणि अशा महान लोकनेत्याच्या अथांग परिश्रमाचा, दूरदृष्टीचा आणि जनसेवेचा सर्वोच्च असा सन्मान होणं गरजेचं आहे. म्हणून आज राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी ही मागणी केलेली आहे आणि दादांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित व्हावं अशी आम्ही सगळ्यांनी आग्रही पद्धतीने मागणी केलेली आहे. त्याला मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे की राज्याकडून केंद्राकडं याची शिफारस होईल आणि लवकरच दादांना हा पुरस्कार मिळेल.